फॅशन वॉक असतो ट्रेडिशनल वेअरसाठी किंवा वेस्टर्न आउटफिटसाठी, तर तेव्हा मी जाते. आणि मी मिसेस महाराष्ट्र क्राऊन विनर सुद्धा आहे. बरोबर. त्यात तुम्हाला एक विषय विचारतो की मोटिवेशनसाठी तुम्ही काय सांगू शकता? मोटिवेशनसाठी म्हणजे मला आता एकच छोटी गोष्ट सांगते की प्रत्येक जण रडत असतो, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा हे नाहीये ते नाहीये, पण आपण स्वतःला खूप ब्लेस्ड समजलं पाहिजे, भाग्यवान समजलं पाहिजे. कारण आपल्याकडे 2 पाय, 2 हात, 2 डोळे हे कसे व्यवस्थित आहेत. जे अपंग आहेत, आंधळे आहेत, त्यांनी रडायला पाहिजे. ते रडत नाही आहेत आणि ते त्यांच्या दिनचर्या एकदम व्यवस्थितरित्या करतात. म्हणून मला जे रडतायत त्यांच्यासाठीच मला मोटिवेशन बोलायचं. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतं माझे हे नाहीये ते नाहीये, तेव्हा टाटाच्या बाहेर जाऊन बघा, कोणत्याही हॉस्पिटलच्या प्रायव्हेट किंवा काय म्हणतो आपण बीएमसी किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा, कसे त्यांचे रिलेटिव्ह राहतात, कसे ते पेशंट्स राहतात. ते विचार करून सांगा की आम्ही ब्लेस्ड आहोत, आमच्याकडे सगळे हात पाय डोळे शाबूत आहेत आपले, म्हणजे आपण काहीही करू शकतो, जग जिंकू शकतो असं मला वाटतं. हा माझं एक छोटंसं मोटिवेशनल आहे लोकांसाठी की ह्याच्यातनं त्यांना आयडिया येईल की रडलं नाही पाहिजे. कोणत्याही आपल्या प्रॉब्लेमवर हे प्रॉब्लेम न म्हणता चॅलेंज म्हटलं पाहिजे आणि त्या चॅलेंजला आपला प्रॉब्लेमला चॅलेंज बनवून त्याच्याशी लढलं पाहिजे, हे मी म्हणेन. आतापर्यंत आम्ही तुमचे खूपसे इंटरव्ह्यू बघितले. ओके. इंस्टाग्रामवरती पण खूप बघितले. अच्छा. तर या मॅडमचे आम्ही इंस्टाग्राम पण खूप बघितलेले आहेत, त्यांचे डान्स बघितलेले आहेत, त्यांचे अनेक प्रकारे प्रोग्राममध्ये त्या भाग घेतात, त्या सगळे बघितले. तर ह्यांचे प्रोग्राम आम्हाला पण आवडलेले आहेत, म्हणून आम्ही खास याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो इकडे. धन्यवाद. तर तुम्हाला याच्यामध्ये काही पुस्तक लिहिणे किंवा अशामध्ये काही इंटरेस्ट जास्त आहे का? हो, मी एकूण 3 पुस्तकं लिहिते. एक माझी स्वतःची ऑटोबायोग्राफी आहे, कारण मला असं वाटतं कारण करोडो लोकांमध्ये माझ्यासारखी स्टोरी हजारो जणांची असू शकते, पण त्यातून मी काय शिकले. आणि मी पुस्तक हे पुस्तकी ज्ञानसारखं नाही, म्हणजे नुसतंच पुस्तक लिहत नाहीये, पण त्या पुस्तकात लोकांना लेसन मिळेल, म्हणजे लेसन वाईज पुस्तक की म्हणजे हे चॅलेंज आलं की हा प्रॉब्लेम आला तर मी कसा सॉल्व्ह केला. आणि ते वाचून कदाचित माझ्या व्ह्युअर्स मध्ये कोण असं असेल की ज्याला वाटत असेल मला खूप प्रॉब्लेम आहे, मी विक्टीम आहे, मला त्रास होतोय, तर त्या व्यक्तीला त्यातून इझिली बाहेर यायला मिळेल असं मला वाटतं. आणि दुसरं माझं पुस्तक असं आहे की माणूस नेहमी स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही. जसं आपण म्हणतो ना, जेव्हा मी बिझनेस वुमेन जर असेल तर मी माझा बिझनेस कसा वाढवायचा हा विचार करते, पण त्याच्याऐवजी माझ्या कस्टमरला काय पाहिजे हा मी विचार केला पाहिजे. अगदी तसंच आपल्याला पण जेव्हा प्रॉब्लेम असतो ते पुस्तक असं नसेल की नुसतं दुसऱ्याचा एखादा प्रॉब्लेम आपण वाचतोय किंवा काय, त्या व्यक्तीला वाचतानाच कळेल की आपण कसा व्यवहार केला पाहिजे. नेहमी असं नसतं की आपल्याला लोक त्रास देतात, कधी कधी आपली वागणूक अशी असते की जी आपल्याला कळत नाहीये पण त्याला दुसऱ्याला त्रासदायक होऊ शकते. म्हणजे जे मला चांगलं वाटतं ते कदाचित तुम्हाला वाटेल चुकीचं आहे, किंवा तुम्हाला जे चुकीचं वाटेल ते मला बरोबर वाटेल. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते, तर त्या हिशोबाने ते एक दुसरं पुस्तक मी लिहिते. आणि तिसरं पुस्तक मी लिहिते पण मी ते आता नाही सांगणार, सरप्राइजेस. ओके. आपण दिलेली खूप माहिती खूप चांगली आहे. कुठल्या व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्ही या क्षेत्रामध्ये, या सर्व क्षेत्रामध्ये हळूहळू पाय टाकले? अशी 1-2 व्यक्ती आहे का एकाच व्यक्तीच्या प्रेरणेने तुम्ही पुढे आलो? बघा, मला असं असतं की प्रत्येक जणांना वाटतं कोणता सेलिब्रिटी, किंवा जर मी म्हणेन की मला न्यूज रीडर व्हायचं होतं, त्या माझ्या लहानपणीचं रोल मॉडेल होते प्रदीप भिडे. तर मी एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपण आपल्या घरातच बघितलं पाहिजे. आपले रोल मॉडेल हे आपल्या घरातलेच असले पाहिजे. जसं मी म्हणेन की माझी आई आणि माझी मावशी हे माझे रोल मॉडेल आहेत, कारण त्यांनी सुद्धा एका छोट्याशा गावातनं ते आले. 4-5 भावंडांना कसं सांभाळलं माझ्या मावशीने, किंवा माझे वडील लवकर गेले तर माझ्या आईने कसं आम्हाला सांभाळलं, हे तेच 2 आदर्श माझ्या समोर आहेत. आणि त्यांनी जशी जिद्द हरली नाही तसंच मीही जिद्द हरली नाही. आणि मला प्रत्येक जे पण काही प्रॉब्लेम, मी नेहमी माझ्या प्रॉब्लेमना चॅलेंज म्हणते आणि त्यातूनच सगळं शिकते. तर माझे रोल मॉडेल माझी आई आणि मावशी. बरं, आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे. आपल्याला नाटक आणि सिनेमा यातील कुठल्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला भुरळ पडलेली आहे? मी म्हटलं तर सिनेमा हे फॅन्टसी वाटतं मला,
नाटक जास्त चांगलं असतं, कारण त्या नाटकाच्या म्हणजे नाटक जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो ओरिजिनल कॅरेक्टर तिथे असतो, त्याला कट शॉट्स नसतात, एका लाईनीत त्यांचे डायलॉग असतात आणि खरंच त्यांची खूप मेहनत असते. पिक्चरमध्ये नाहीये मेहनत असं नाही मी म्हणणार, आहे त्याच्यात मेहनत, पण त्याच्यात तुम्हाला कट शॉट डिलीट हे सगळे आहेत ऑप्शन्स. नाटकात तो नाही. एकदा तो नाटक करायला स्टेजवर उभा राहिला की त्याला स्टार्ट टू एंड गोच करावं लागतं. त्यामुळे मी नाटकाला जास्त प्रेफर करेन की नाटक इज रिअली बेस्ट. आता आपण फिल्म बघतो, नाटक बघतो, त्यातील स्त्री आणि पुरुष याच्यातील कुठल्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला बुरळ वाटते? भुरं असं नाही म्हणता येणार. जे नाटक किंवा मूवी जे असतात ते आपल्या समाजात घडणाऱ्या गोष्टींवरच असतात. कधी कधी चुकीचं पण असतं, कधी कधी बरोबर पण असतं. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा पण कधी पिक्चर, मूवी किंवा नाटक बघतो तेव्हा आपल्याला काय उचित वाटतं, काय शिकतो. नुसतं आपण पिक्चर आपला एक म्हणू शकतो मनोरंजनासाठी असतं असं नाहीये. तर कधी कधी प्रत्येक पिक्चर आणि नाटक मधनं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं. मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, आपण कुणाकडे शिकू शकतो. पण त्यातील कुठेतरी व्यक्ती असेल ना, पुरुष एक उदाहरणार्थ काही म्हणून अमिताभ म्हणतात, कोणी रेखा म्हणतात किंवा काही म्हणतात, तर तुम्हाला कोणाचं नाव घेऊ शकता का नाही शकत? नाही, मला असं मी खरं सांगते, मी आता जसं लोकांना आमिर खान खूप आवडतो, पण मला कधी वाटत नाही का आमिर खान आवडतो किंवा सलमान खान आवडतो. हा, कधी कधी कोणत्या कोणत्या पिक्चर मध्ये मला असं वाटतं की सलमान खान मला खूप क्यूट वाटलाय, असं होऊ शकतं. पण मला असं पर्टिक्युलर एक ऍक्टर किंवा ऍक्टरेस आवडते असं नाही. बरं, आता शेवटचा मला प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गोल काय? मला गोल असा आहे, माझं निश मी ओळखलेला आहे की मला फेमस तर व्हायचंच आहे आणि मला नुसतं स्वतःला फेमस नाही व्हायचंय, तर मला काहीतरी दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करून जायच्यात की आज मी आहे आणि उद्या जर मी नसेन तेव्हा 4 लोकांनी तरी माझं नाव काढलं पाहिजे, जे माझ्या फॅमिली व्यतिरिक्त लोक असतील. कारण फॅमिली आठवण काढणार, नाहीतरी आता म्हणतात लोक, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं कार्य काय. पण तरी सुद्धा मी गेल्यावर पण लोकांनी माझी नक्की आठवण काढली पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि मी त्याच दृष्टीने माझी जी वाटचाल आहे ती करते. आतापर्यंत आपल्याला दिलेली कनिका मॅडमनी संपूर्ण आपली माहिती दिलेली आहे. जेवढी माहिती मला मिळाली ती त्यांना मी विचारलेली आहे, त्याची त्यांनी मनमोकळेपणे त्याची उत्तरं दिलेली आहेत. असाच त्यांचा इंटरव्ह्यू आपण पुढच्या वेळेला पण घेऊया. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.